दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेला मूळ श्री गुरुचरित्र ग्रंथ 1480च्या सुमारास श्री सरस्वती गंगाधर स्वामींनी लिहिला. हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्त संप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. जसा वारकऱ्यांना ज्ञानेश्वरी व दासबोध प्रिय, नाथपंथीयांना जसा नवनाथ भक्तिसार प्रिय, तसा दत्तभक्तांना गुरुचरित्र हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वराप्रत पोहोचण्यासाठी कशा प्रकारचे आचरण ठेवावयास हवे याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्राच्या माध्यमातून केले असल्याने या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्तभक्ताच्या हृदयात 5वा वेद असेच आहे. या प्रासादिक ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत व त्यांची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे. विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान, कर्म, भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तिन्ही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शन कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन सरस्वती गंगाधर स्वामींनी ओघवत्या भाषेत केले आहे. श्री गुरुचरित्रातील 53 अध्यायांची विभागणी खालीलप्रमाणे केलेली आहे. अध्याय 1 ते 24 ज्ञानकांड, अध्याय 25 ते 37 कर्मकांड, अध्याय 38 ते 53 भक्तिकांड. ज्ञानकांड अध्याय 1 ते 24 हे ज्ञानकांड या विभागात येतात. यामध्ये ज्ञानप्राप्तीसाठी कराव्या लागणाऱ्या साधनेचे विवरण आहे. कर्मकांड अध्याय 25 ते 37 हे कर्मकांड या विभागात येतात. यामध्ये मनुष्याचे कर्म कसे असावे याचे विवेचन केले आहे. भक्तिकांड अध्याय 38 ते 53 हे भक्तिकांड या विभागात येतात. यामध्ये भक्ती आणि दत्त संप्रदायाशी संबंधित महत्त्वाच्या संकल्पना यात विशद केल्या आहेत.